ठिय्या आंदोलन आपण पाहतोय। प्रवीण दरेकर हे देखील जोरदार घोषणाबाजी करतायत। अतिशय गंभीर आहे। आमच्या देवदूतांचा सुद्धा अपमान केलेला आहे, समस्त हिंदू धर्मियांचा अपमान केलेला आहे आणि ते जे बोललेले आहे ते इतकं गंभीर आहे की त्यांना त्याबद्दल माफी नाही। त्यांनी त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे किंवा त्या ठिकाणी त्यांच्यावर कडक कारवाई सभापतीने केली, अध्यक्षांनी त्या ठिकाणी लोकसभेच्या केली पाहिजे। अंबादास दानवेंनी तर त्यापेक्षा गंभीर भाषा वापरली, म्हणजे आई बहिणीचा उद्धार करून त्यांनी जो पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे ही बाब अतिशय गंभीर आहे। त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना निलंबितच केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। निश्चित ज्या पद्धतीने ते इतका गलिच्छ भाषेमध्ये सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड ते बोलतायत, समोरच्या सन्मान्य सदस्यांच्या आई बहिणीचा उल्लेख त्या ठिकाणी करतायत, मला वाटतं हे कुठेही शोभणारं नाहीये, संसदीय परंपरेमध्ये बसणारं नाहीये आणि म्हणून उद्धवजींनी सुद्धा त्यांची भूमिका या बाबतीमध्ये जाहीर करावी, कारण ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंबादास दानवे म्हणतात की मी माझी भूमिका मांडलेली आहे। संजय राऊतांनी टीका केली आहे, ते म्हणतात की बाहेरून आलेले या सगळ्या टोळ्या आहेत, मूळचे भाजपचे नाही आहेत। बाहेरून आले का आतून आले का, तुम्हाला असा त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे का? कोणाच्या आई बहिणीचा उल्लेख करून त्याला शिवीगाळण्याचा त्यांचा तुम्हाला अधिकार आहे का? हे त्यांनी सांगावं ना। आता कोण बाहेरून आलंय, कोण आतून आलंय, कोण कुठं आलंय हा विषय इथे आहे का? पण तुम्ही सदस्यांची सरळ आई बहिणीचा उल्लेख करून शिवीगाळ कराल एवढ्या शिवराळ भाषेमध्ये, तर हे अजिबात शोभणारं नाहीये, हे कुठे खपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांच्यावर कारवाईच करावी। नक्कीच पण ते असं म्हणताय की अंबादास दानवे कालपर्यंत व्यवस्थित वागत होते, त्यांनी जे केलंय ते योग्य केलंय, त्यांची बाजू घेतात संजय राऊत, काय म्हणाल याबद्दल? मला वाटतं इतक्या खालच्या स्तराला शिवसेना चाललेली आहे, उद्धव उभाठा गट विशेष करून संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतायत, खरं म्हणजे त्यांच्याकडून कोणाला अपेक्षाच नाही आहेत, पण अंबादास दानवे एका पदावर या ठिकाणी आहेत, जबाबदारीने त्यांनी वागलं पाहिजे, ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि एखादा विषय समोरच्या नेत्या आमदारांनी मांडला सदस्यांनी सदनामध्ये, तर अशा पद्धतीने त्याला शिवीगाळ करणं, इतक्या अरवच्या भाषेमध्ये बोलणं, त्याच्यावर धावून जाणं, मला वाटतं हे कुठेही खपून घेण्यासारखं नाही आहे। म्हणून सभापतीकडे मी मागणी केलेली आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई त्यांनी करावी, त्यांचं निलंबन त्या ठिकाणी करावं। शिवीगाळ करणाऱ्या नेत्याची पाठराखण करते शिवसेना का? मला वाटतं शिवसेना आजकाल इतकं खालच्या थराला चाललेली आहे, त्यांचा स्तर इतका खाली चाललेला आहे, तो खरं म्हणजे अपेक्षितच नाहीये। पण कोणी काही करा, कोणी कोणालाही शिवीगाळ करा, काही उल्लेख करा, पण आम्ही त्याची पाठराखण करू, ही भूमिका मला वाटतं सध्या उभाठा गटाची आहे, ती मात्र संसदीय कामाला न शोभणारी आहे। राहुल गांधी ने जिस तरह से बयानबाजी कल सदन में की है, पार्लियामेंट में की है, उसका निषेध हम यहाँ पर कर रहे हैं। समस्त हिंदू धर्मियों का, हिंदू भाइयों का उन्होंने अपमान वहाँ पर किया है
हमारे भगवान के फोटो बताकर जिस तरह से उन्होंने टीका टिप्पणी की है वो बहुत गंभीर है। इसलिए हमारी ये मांग है कि उन पर सदन में कार्रवाई की जाए। ऐसा नहीं, उन्होंने समस्त हिंदू समाज को गाली दी है, मैं तो ऐसे ही कहूंगा। समस्त हिंदू समाज के बारे में उन्होंने सवाल उठाया है, उनको ही कटघरे में कर दे कि आप हिंदू हो या नहीं। तो मुझे लगता है ये बात बहुत गंभीर है। आज प्रधानमंत्री जी उसका जवाब देंगे, लेकिन हमारी ये मांग है कि राहुल गांधी पर भी कार्रवाई, सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए।